नमस्कार, मी प्रसाद देशमुख आणि आपण ऐकत आहात सरकार नामाचे विशेष पॉडकास्ट राजकारण. राजकारण आणि नीतिमत्ता याचा काहीही एक संबंध नसण्याचा, राजकारण्यांना कशाचीही चाड नसण्याचा हा काळ. सत्ता, पद आणि पैसा यालाच राजकारणात आता सर्वाधिक महत्व आलंय. काँग्रेसला विरोध या तत्वावर स्थापन झालेल्या शिवसेनेनं सत्तेसाठी काँग्रेसशी हात मिळवणी केल्याचं आपण पाहिलं. ज्या पक्षाने मोठं केलं, सर्व काही दिलं, तो सोडून सत्तेसाठी अन्य पक्षांसोबत गेलेले शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि 40 आमदारही आपण पाहिले. सत्तेसाठी काका शरद पवार यांना सोडून भाजपच्या वळचणीला गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि काही आमदार, हेही पाहायचं भाग्य आपल्याला लाभलंय. राजकारणात काहीही म्हणजे अगदी काहीही होऊ शकतं. जसं की भाजप जम्मू काश्मीरमध्ये सत्तेसाठी मेहबूब मुफ्ती यांच्या PDF या पक्षाशी युती करू शकतो असा हा काळ. पण काही लोक इतके नशीबवान होते की चालून आलेलं मुख्यमंत्री पद नाकारणारा, पण आपला पक्ष न सोडणारा, आपल्या विचारसरणीशी प्रतारणा न करणारा असा नेताही त्या पिढीने पाहिला होता. तो नेता म्हणजे शेतकरी कामगार पक्षाच्या संस्थापकांपैकी एक, गोवा मुक्ती संग्राम, हैदराबाद मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील झुंजार सेनानी, कैलासवासी उद्धवराव दादा पाटील. इर्ले हे भाई उद्धवराव दादा यांचे मूळ गाव. त्यांचा जन्म 30 जानेवारी 1920 रोजी आजोळी, माणकेश्वर इथे झाला. 1937 मध्ये उस्मानाबाद येथून मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर उद्धवराव दादांनी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठात प्रवेश घेतला. निजामांच्या राजवटीत बिगर मुस्लिम विद्यार्थ्यांसोबत होणारा टोकाचा भेदभाव त्यांच्या नजरेतून सुटला नाही. तिथं आसिफजाही घराण्याशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा दिली जायची. हे त्यांना आवडत नव्हतं. या प्रतिज्ञेऐवजी वंदे मातरम गायलं जावं, यासाठी विद्यार्थ्यांनी 1938 मध्ये वंदे मातरम चळवळ सुरू केली. दसऱ्याला त्याचा प्रारंभ झाला. उद्धवराव दादा त्यात अग्रस्थानी होते. ही चळवळ पूर्ण संस्थानात पसरली. सरकारने या गीतावर बंदी घातली. त्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी शाळा, महाविद्यालये बंद अनेक महिने ठेवले. त्यामुळे शेवटी सरकारने बंदी मागे घेतली आणि विद्यार्थ्यांचा विजय झाला. या चळवळीनेच हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य आंदोलनाचा पाया रचला गेला. मात्र या चळवळीमुळे विद्यापीठाने त्यांना काढून टाकलं. त्यानंतर त्यांनी तेथील स्पर्धा परीक्षा दिली. मात्र उद्धवराव दादांनी केलेल्या आंदोलनाचा राग म्हणून उत्तीर्ण होऊनही सरकारने त्यांना संधी दिली नाही. मग त्यांनी LLBचं शिक्षण घेऊन ॲडव्होकेट नरसिंहराव देशमुख काटीकर यांच्याकडे वकिली सुरू केली. पुढे उद्धवराव दादा हैदराबाद मुक्ती संग्रामातही सहभागी झाले. त्यांनी सशस्त्र लढा दिला. अशा चळवळीतून त्यांचं व्यक्तिमत्व घडलं होतं. ते विचारांशी, तत्वांशी आयुष्यभर एकनिष्ठ राहिले. याचे कारण कुटुंबातील संस्कार आणि या चळवळी. स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेसमध्ये असलेले उपपक्ष, शेतकरी कामगार संघासारख्या गटांना बाहेर काढण्यासाठी काँग्रेसच्या घटनेत बदल करण्यात आला होता. स्वातंत्र्यापूर्वी काँग्रेसनं अशा गटांना सामावून घेतलं होतं. स्वातंत्र्यानंतर मात्र काँग्रेसला या गटांची गरज वाटत नव्हती. त्यामुळे वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांना काँग्रेसमध्ये यापुढे स्थान राहणार नाही असा निर्णय ऑल इंडिया काँग्रेसनं घेतला. काँग्रेसनं अशी भूमिका घेतल्यामुळं शेतकरी कामगार पक्षाची स्थापना करण्यात आली. मुंबईत 16 एप्रिल 1948 रोजी भाऊसाहेब राऊत यांच्या घरी ही घोषणा करण्यात आली. या घडामोडी सुरू असताना उद्धवराव दादा हैदराबाद स्टेट काँग्रेसमध्ये कार्यरत होते. निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध त्यांचा संघर्ष सुरू होता. तिकडे संघर्ष करत असताना राज्यातील घडामोडींकडे त्यांचं लक्ष होतं. ते सतर्क होते. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या ते संपर्कात राहायचे. हैदराबाद स्टेट काँग्रेसमध्ये ऑल इंडिया काँग्रेस सारखीच परिस्थिती होती. जनार्दनराव देसाई यांचा वकील गट आणि स्वामी गट हे 2 गट पडले होते. नेतृत्वावरून या गटात संघर्ष होता. वकील गट वल्लभभाई पटेल यांच्या विचारांचा आणि स्वामी गट हा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांचा. उद्धवदादा आणि ॲडव्होकेट नरसिंहराव देशमुख यांच्यावर मार्क्सवादी विचारांचा पगडा. त्यामुळे ते दोन्ही गटात गेले नाहीत. हैदराबाद स्टेट काँग्रेसमध्ये काम करत असतानाच दादा आणि देशमुख यांनी शेतकरी संघाची स्थापना केली होती.
काँग्रेसकडून त्यांना मान्यता मिळेल याची शक्यताच नव्हती. उद्धवराव दादा नरसिंहराव यांना स्वामी गटानं जवळ केलं नाही. शेतकरी संघ विसर्जित केल्याची घोषणा काँग्रेसने केली. शेतकरी कामगार पक्षाचे क्रांतिसिंह नाना पाटील, शंकरराव मोरे, केशवराव जेधे, भाई जी.डी. लाड यांच्याशी उद्धवराव दादा संपर्कात होतेच. काटी या नरसिंहराव देशमुख यांच्या गावी 1949 मध्ये बैठक झाली. मराठवाड्यात शेतकरी कामगार पक्षाची स्थापना करून तो राज्यातील पक्षात विलीन करण्याची सूचना दादांनी मांडली. त्याला समर्थन मिळालं. त्याच वर्षी बार्शीमधल्या जाहीर सभेत ही घोषणा करण्यात आली. राज्यात शेतकरी कामगार पक्षाची चांगलीच वाढ झाली होती. पक्षाच्या विचारसरणीचा प्रसार उद्धवराव दादांनी जोरकसपणे केला होता. हा पक्ष काँग्रेसला पर्याय ठरू शकला असता, पण त्याला दुहीचं ग्रहण लागलं. 1950 ते 1956 दरम्यान पक्षात मतभेद निर्माण झाले. पक्षाच्या तिसऱ्या अधिवेशनात हे मतभेद तीव्र झाले. भाई शंकरराव मोरे आणि दत्ता देशमुख यांच्यात समेट घडावा यासाठी उद्धवराव दादा यांच्यासह अनेक नेत्यांनी प्रयत्न केले, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. अखेर पक्ष दुभंगला. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे शेकापमधील नेत्यांसोबत सलोख्याचे संबंध होते. साधारण 1962च्या सुमारास ते केंद्रात गेले. आपल्या मागे बहुजन समाजाच्या चारित्र्यवान, कार्यक्षम, धडाडीच्या नेत्यांनी काँग्रेसमध्ये येऊन सत्तेत सहभागी व्हावं. बहुजनांसाठी कल्याणकारी योजना राबवाव्यात असं यशवंतरावांना वाटायचं. यासाठी त्यांनी शेकापमधील अनेकांना निरोप पाठवले होते. यशवंतराव मोहिते यांचं मन वळवण्यात त्यांना यश आलं, मात्र उद्धवराव दादा यांचं मन ते वळवू शकले नाहीत. उद्धवराव दादा विधानसभेत विरोधी पक्षनेते होते, त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली होती. सत्तेसाठी पक्ष आणि विचारसरणीशी बांधिलकी त्यांनी सोडली नाही. ती बांधिलकी किती महत्वाची असते हे आज राजकारणात काय सुरू आहे हे पाहिल्यास लक्षात येतं. गोरगरिबांच्या कल्याणाशी उद्धवराव दादांची बांधिलकी होती. त्यामुळे आपला पक्ष सत्तेत येणार नाही हे लक्षात येऊनही त्यांनी पक्ष सोडला नव्हता. मी विकासासाठी पक्ष सोडला किंवा विकास कामे करण्यासाठी सत्तेत सहभागी झालो हे आजचे नेते आणि दादा मंडळींचा युक्तिवाद किती तकलादू आणि कुचकामी आहे हे उद्धवराव दादांचे चरित्र माहीत असणाऱ्यांना लक्षात येईलच. चालून आलेल्या मुख्यमंत्री पदाकडे पाठ फिरवणारे उद्धवराव दादा यांच्यासारखे नेते आपल्या राज्यात होऊन गेले. यावर आत्ताच्या पिढीतील कुणाचा विश्वास बसणार नाही. दादांनी आपल्या तत्वांशी कधीही फारकत घेतली नाही. आपले जीवन लोकांच्या सेवेसाठी आहे, ते सत्तेसाठी नाही, असं जणू त्यांनी ठरवून टाकलं होतं. उद्धवराव दादांनी 1952 मध्ये देशातील पहिली सार्वत्रिक निवडणूक लढवली. त्यावेळच्या उस्मानाबाद तुळजापूर मतदारसंघातून ते हैदराबाद असेंब्लीत आमदार म्हणून निवडून गेले. त्यावेळी वातावरण काँग्रेसला पूर्णपणे अनुकूल होतं. अशा वातावरणातही दादांनी काँग्रेसच्या तुल्यबळ उमेदवारांचा पराभव केला. तिथं अभ्यासू प्रतिनिधी म्हणून ते नावारूपाला आले. 1957 मध्ये दादांनी उस्मानाबाद मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू होती. त्यांच्यासमोर हैदराबाद राज्यात शिक्षण मंत्री राहिलेले फुलचंद गांधी हे तुल्यबळ उमेदवार होते. दादांनी सावकारशाही विरोधातही लढा दिला होता. त्याद्वारे त्यांनी फुलचंद गांधींचा रोष ओढवून घेतला होता. संपत्तीच्या बाबतीत दादांचा त्यांच्यासमोर टिकाव लागणे शक्यच नव्हतं. तरीही दादांनी त्यांचा आश्चर्यकारक पराभव केला. प्रचारात उद्धवदादांनी समोरच्या उमेदवाराचं काहीही चारित्र्य हनन केलं नव्हतं. आजचे राजकारणी त्यांचा हा गुण अंगीकारतील का? S.M. जोशी यांच्यानंतर 1958 ते 1959 मध्ये उद्धवराव दादा मुंबई राज्याचे विरोधी पक्षनेते बनले. सध्या विरोधी पक्षनेत्याला कॅबिनेट मंत्र्यासारखा दर्जा असतो, पण त्यावेळी तसं नव्हतं. सभागृहातील अभ्यासू मांडणी आणि झुंजार वृत्तीमुळे दादांनी विरोधी पक्ष आणि विरोधी पक्ष नेत्याला एक प्रकारची उंची मिळवून दिली होती. आता ही उंची लयाला गेलीये. विरोधी पक्षनेते राहिलेलेच पक्ष बदलून सत्तेत सहभागी झाल्याचं उदाहरण आपल्या पिढीला पाहावं लागलंय. 1962च्या लोकसभा निवडणुकीत मात्र उद्धवराव दादांच्या वाट्याला पराभव आला. काँग्रेसचे तुळशीराम पाटील विजयी झाले. या पराभवाने निराश न होता दादांनी लोक चळवळीचे काम सुरूच ठेवले. 1962च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर
पक्षानं त्यांना राज्यसभेच्या निवडणुकीत उतरवलं. त्यांची लढत रिपब्लिकन पक्षाचे राजाभाऊ खोब्रेगडे यांच्याशी होती. यशवंतराव चव्हाण यांनी खोब्रागडे यांना मतदान करण्याचे आदेश दिले होते. मात्र सत्तारूढ काँग्रेसच्या आमदारांनी उद्धवराव दादा यांना मतदान केलं. या निवडणुकीत दादा विजयी झाले. 1964 ते 66 या काळात त्यांनी दिल्लीत आपल्या कामाची चुणूक दाखवली. 1967च्या विधानसभा निवडणुकीत ते उस्मानाबाद मतदारसंघातून विजयी झाले. 1972 मध्ये मतदारसंघ बदलून ते भूम परांड्यातून लढले. तिरंगी लढतीत त्यांचा पराभव झाला. पुढे आणीबाणी उठवल्यानंतर 1977 मध्ये दादांनी लातूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यांच्याकडे डिपॉझिट भरायला पैसे नव्हते. ते लोकांनी गोळा करून दिले. या निवडणुकीत ते विजयी झाले. आणीबाणी लादल्यामुळे लोक काँग्रेसवर नाराज होते. त्याचा फायदा साहजिकच दादांना मिळाला होता. काँग्रेस कर्करोगाशी लढा देणाऱ्या उद्धवराव दादांनी 12 जुलै 1984 रोजी जगाचा निरोप घेतला. दादांची सभागृहातील भाषणे खूप गाजली. सत्ताधारीही त्यांची अभ्यासू मांडणी ऐकण्यासाठी अधीर झालेले असायचे. तसं त्यांना काँग्रेसच्या एका मंत्र्याने खासगीत सांगितलं होतं. सभागृहातील आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीनं दादा विरोधकांना सळो की पळो करून सोडायचे. सध्याच्या राजकारणात त्यांच्या अगदी उलट चित्र दिसून येतं. आता सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडणारी मांडणी एकतर केली जात नाही, तशी ती कोणी केलीच तर संबंधितांच्या मागे संकट निश्चितपणे लागलेलं समजायचं. याचा अर्थ असा होतो की उद्धवराव दादांनी विरोधी पक्ष आणि विरोधी पक्ष नेत्याला मिळवून दिलेली उंची आत्ताच्या राजकारण्यांनी गमावून टाकलीये. सर्वच राजकीय नेत्यांचे हात कुठे ना कुठे अडकलेले आहेत. विरोधी पक्षही त्याला अपवाद नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांविरुद्ध मांडणी करण्यासाठी विरोधी पक्षातील नेते हात आकडता घेतात. जनतेच्या कल्याणापेक्षा स्वकल्याण ही वृत्ती रूढ झालीये. त्यामुळे आजचे राजकीय नेते आणि दादा मंडळी उद्धवराव दादांसमोर अत्यंत खुजी वाटतात.